नमस्कार. लहान मुलांनाही सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि इव्हिनिंग स्नॅक्सला किंवा चहासोबत खाण्यासाठी किंवा घरी नाश्त्यासाठी काय बनवायचा प्रश्न पडत असेल, तर आज आपण मस्त टेस्टी असं सँडविच बघणार आहोत. अगदी हेल्दी रेसिपी आहे. आपण यामध्ये अंड्याचा वापर केलेला आहे. त्यामुळे हे सँडविच जे आहे ते टेस्टीही बनतं आणि हेल्दीही बनतं. खूप सोपी कृती आहे, झटपट बनते. तर या सँडविचसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी घरामध्ये उपलब्ध असतात. चला तर मग वेळ न घालवता हे टेस्टी असं सँडविच घरच्या घरी कसं बनवायचं ते पाहूयात. तर हे सँडविच आपण अंड्यापासून बनवणार आहोत. तर इथे मी जवळजवळ 8 ते 9 अंडी उकडून घेतलेली आहेत. तर एका उकडलेल्या अंड्यामध्ये जवळजवळ 5 ते 6 ग्रॅम प्रोटीन असतं. तर इथे भरपूर आपण अशी अंडी उकडून घेतलेली आहेत. मी हे सँडविच साधारण 4 ते 5 लोकांसाठी बनवते आहे. त्यामुळे इथे मी अंड्याचा वापर जास्त केला आहे. तुम्ही थोडा कमी अंड्याचा वापर केला तरीही चालेल. आता यामध्ये आपण हे अंड्याचं जे आतलं बलक असतं पिवळं, तेही अंड्याच्या योकचाही वापर करणार आहोत. तर मी इथे काट्या चमच्याच्या साहाय्याने हे सगळे अंडे असे छान फोडून घेतलेले आहेत. अंडे आपण अशी छान काट्या चमच्याच्या साहाय्याने मॅश करून घ्यायचेत. याने काय होतं, काट्या चमच्याच्या साहाय्याने मॅश केल्यामुळं हे इक्वली छान मॅशही होतात आणि जास्त जर तुम्ही याची पेस्ट केली किंवा मिक्सरला वगैरे लावलं तर त्याची पेस्ट होऊ शकते. त्यामुळं हे छान असे क्रंचीही लागतात. तर असे हे आपण अंडे सगळे मॅश करून घेतलेले आहेत. अंडी मॅश करताना शक्यतो असा ताटलीचा किंवा पसरट भांड्याचा वापर करायचा, म्हणजे ती व्यवस्थित मॅश होतात. आता हे बॉईल केलेली अंडी जी मॅश करून घेतली ती एका मी छोट्या पातेल्यामध्ये घेतली. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आता हे आपण सगळं एकत्र करणार आहोत. तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही टोमॅटो, उकडलेले किंवा बॉईल केलेले स्वीट कॉर्न, गाजर, किसलेलं गाजर, बाकीच्या आवडीच्या तुमच्या भाज्या ज्या असतील, शिमला मिरची असेल तीही घालू शकता. तर इथे मी फक्त कोथिंबीर आणि कांद्याचा वापर केलेला आहे. आता यामध्ये 1 चमचा मी इथे शेजवान सॉस घालते आहे आणि साधारण छोटे 2 चमचे मी इथे टोमॅटो केचप घातलेला आहे. तर आता तुम्ही या जागी शेजवान सॉस, मेयोनीज, टोमॅटो केचप असा तुम्हाला आवडतील असे सॉस घातले तरी चालेल. यामध्ये तुम्ही तंदुरी मेयो घातलं तर त्याचा जी चव आहे ती अजूनच जास्त एन्हान्स होते. तर आता हे जे सॉस आहेत ते घातल्यानंतर हे सगळं मिक्सचर आपण व्यवस्थित एकत्र करणार आहोत, एकजीव करणार आहोत. त्यामुळे सॉसमुळे आपल्या मिक्सचरला या टँगी असा छान चव येणार आहे. तर तुम्ही पाहू शकता मी हे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेतलं आहे. आपली फिलिंग तयार झाली आहे. तर आपण आता सँडविच बनवायला घेऊयात. तर इथे मी होल व्हीटचे ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत. सँडविच ब्रेड तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता. पण आपल्याला तो अजून हेल्दी बनवायचा हा नाश्ता, त्यासाठी मी ब्राऊन ब्रेडचा वापर केला आहे. आता इथे मी यावरती बटर लावून घेते. पण काय झालं, बटर जे आहे ते थोडंसं घट्ट आहे, त्यामुळे ते इक्वली व्यवस्थित स्प्रेड होत नाही आहे. थोडंसं बटर तुम्ही मेल्ट करून घेतलं की हे छान इक्वली स्प्रेड होतं. आता तुम्ही बटरच्या ऐवजी तुपाचा वापर केला तरीही चालेल. बटर लावून झालं आहे. आता यावरती आपण जे अंड्याचं मिक्सचर होतं ते व्यवस्थित स्प्रेड करून घेणार आहोत. तर आता हे बॉईल्ड अंडा आहे, यामध्ये भरपूर सारं प्रोटीन असतं. त्यामुळे हे एक सँडविच तुम्ही खाल्लं तरी भरपूर इनफ असतं. दुपारपर्यंत तुम्हाला अजिबातही भूक लागणार नाही. पोट अगदी भरल्यासारखं राहतं. तर तुम्ही हे सँडविच सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता. हे सँडविच खाल्लं तर तुम्ही वजन कंट्रोल करायचा प्रयत्न करत असाल, कमी करायचा प्रयत्न करत असाल, तर यासाठी हे सँडविच तुम्हाला उपयुक्तच ठरणार आहे. तर व्यवस्थित अशी ही सगळी फिलिंग आपण ब्रेडला लावून घेतली की याच्यावरती मी ही चीजची स्लाईस ठेवणार आहे. दुसऱ्या ब्रेडचा जो भाग आहे, तुकडा आहे, तो या चीजच्या स्लाईसवरती ठेवणार आहे. इकडे मी तवा गरम करायला ठेवलेला, यावरती मी थोडंसं बटर टाकलं आहे. बटर थोडंसं मेल्ट झालं की आपण एखाद्या उलथण्याच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने हे छान पसरवून घेणार आहोत. तर तुम्ही बटरच्या ऐवजी तुपाचाही वापर करू शकता. आता हे जे सँडविच आपण बनवलेलं होतं ते आपण यावरती ठेवणार आहोत. आता चीजची स्लाईस नसेल तर तुम्ही मोझरेला चीज किंवा चीजचा क्यूब असेल तर तो किसून टाकला तरीही चालेल. तर आता याच्या कडेनेही मी थोडंसं बटर सोडणार आहे आणि आपल्याला हे सँडविच छान तव्यावरती शेकून घ्यायचं आहे क्रिस्पीसर होईपर्यंत. तुमच्याकडे जर सँडविच मेकर असेल तर त्यामध्ये ठेवलं तरीही चालेल किंवा ग्रिल तवा असेल तर त्या पॅनवरतीही छान याला डिझाईनही येते. तर मी सगळीकडून थोडंसं छान बटर टाकून हे छान क्रिस्पीसर होईपर्यंत दोन्ही बाजूंनी शेकून घेणार आहे. तर व्यवस्थित असं हे सँडविच शेकून घ्यायचं. तर मस्त असं क्रिस्पीसर तुम्ही पाहू शकता एका बाजूने तयार झालेलं आहे, दुसऱ्या बाजूनेही मस्त हे आपण क्रिस्पीसर भाजून घेणार आहोत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये हिरवी चटणीचा वापर केला तरीही चालेल. तर तुम्ही पाहू शकता सँडविच आपलं छान दुसऱ्या बाजूनेही
शेकून झालेलं आहे. याला छान असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे. छान हे भाजलं गेलेलं आहे. तर आता आपण हे एका भांड्यामध्ये किंवा पोळपाटावरती काढून घेणार आहोत आणि याला छान असा तिरका कट करून घेणार आहोत. म्हणजे हे खातानाही मस्तपैकी आपल्याला खाता येईल, कारण जर छोटे भाग असतील तर ते उचलताही येतात आणि व्यवस्थित हे खाताही येतं. तर आता हे सँडविच तुम्ही असंही खाऊ शकता किंवा टोमॅटो केचप बरोबरही तुम्ही सर्व करू शकता. तर मस्त गरमागरम असं हे भरपूर प्रोटीनयुक्त सँडविच तयार झालेलं आहे. अगदी हेल्दी रेसिपी आहे. तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या चहासोबत खाण्यासाठी हे बनवू शकता. तर चला तर मग तुम्हीही हे सँडविच एकदा बनवून पहा. कसे झालेलं मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉन हे दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.